नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात झालीत आणि आता वाजले 11:15. 11 वाजून बरोबर 15 मिनिट झाले आणि मी व्हिडिओला सुरुवात केली. का तर सगळं आवरून घेतलं. बाकी जे काय होते एक्स्ट्राचे कामं नेहमीच माहिती आहे. मी सकाळी लगेच आता दीदीचं जो डबा बनवतो ते सुद्धा मी घेत नाही का इतका गोंधळ होतो ना ताईनो. मग सकाळी तो ट्रायपॉड लावा, मग त्याच्यामध्ये थोडासा वेळ वाया जातो आहे माझा. आहे ते डबा बनवून पहिली साईडला होत असते आणि नंतर तुम्हाला दाखवते काय बनवलं दीदीला मी. आता दीदीची 8ची ड्युटी आहे. मग मला थोडंसं सकाळची खूप घाई होती आणि सासूबाई गेले काल. सासूबाई गेले तर घरी एकदम रिकामं झालं. कारण हे बघा ते हे सगळे जात होते आणि त्या असायच्या. मग आमच्या दोघींची बडबड चालायची. इकडचा विषय तिकडचा विषय, कोणाचं काय काय आहे नाही ते गावचं सगळं मला सांगायच्या. मी किचनमध्ये आणि त्या हॉलमध्ये आमच्या दोघींची सारखी बडबड चालू असायची. समोर त्या ताई आलेत नवीन बोलत्या, सासूबाई सासू आणि सून किती किती बडबड करते, काय काय बोलते. आमचेच नातेवाईक आहे आणि मेन म्हणजे सासूबाईंचे नातेवाईक आहे ते. सासूबाईच्या बहीण लागते ते चुलत बहीण. एकदा सासूबाईचं माहेर आणि यांचं म्हणजे सासूबाईचं माहेरचं घर आणि यांचं घर एकदम शेजारी आहे. तुम्हाला ते दाखवलं. आणि एका ताईने मला विचारलेलं की सासूबाईच्या माहेरचं नाव काय, तेव्हा मी सांगायला कमेंटला रिप्लाय नाही दिला आहे. कमेंटला तर कोणाच्याच रिप्लाय जात नाही, काय बोलणार आता, आहे ते बरं आहे. तर त्यांचं माहेरचं नाव माहेरचं गावाचं नाव त्याचं निराळे. आमचं निमोन आणि त्यांचं निराळे. आपल्या घरापासून पुढे जावं लागतं, तोच रोड आहे जायला. अगदी 10 मिनटात पोचतो, एकदम जवळ आहे, 10 मिनटात पोचून जातो. निराळे गाव आहेत. पुन्हा सांगते. तर काही नाही, आता देवपूजात वगैरे सगळं लवकर झालं बघा. फक्त एक जास्वंद निघालं आपल्या झाडाचं, ते गणपती बाप्पाला व्हायलं आहे. बाकी फुलं आता पावसाने येत पण नाही व्यवस्थित आणि खाली हारवाले पण व्यवस्थित बसत नाही, कधी आहे कधी नाही. तर हे दीदीला सोडून आल्यावर मग काही आणतच नाही. मी पण काम भागून घेते, जाऊ दे असू दे जे आहे ते स्वामींची वगैरे. एक आपला छोटा दादा आहे, त्याला आपले स्वामी दाखवलेले खूप आवडतात म्हणून पूजा आणि स्वामी बघायलाच तो आपले व्हिडिओ बघतो आणि खूप मनापासून आभारी छोटे दादा. आणि बाकीचे पण दादा तर आपले बघतातच, ठीक आहे. त्यांच्या कमेंट पण असतात बघा, छान अगदी आदरणीय मस्त अशा एकदम व्यवस्थित अशा कमेंट केलेल्या असतात, छान असतात. आणि इतक्या ताई कमेंट करताय, रिप्लाय कोणाला जात नाही. मनापासून सॉरी बोलते, कारण हाताचा प्रॉब्लेम चालला आहे किती दिवस. आता दुखणं तर सांगायला नाही पाहिजे, पण तो जो आहे तो आहे, असं नाही की काही खोटं. आणि तुम्हाला सांगू, काल आता बघा मला एका हाताने मोबाईल जास्त पकडायला होत नाही आहे. काल डॉक्टरकडे गेली, फक्त जाताना तुम्हाला दाखवलं मी चालले. आणि इतका पाऊस चालू झाला इकडे रोज ठरले 2:30-3ला रोज मुंबईमध्ये पाऊस येतो, भरपूर पाऊस येतो. गेलो, मग तिकडनं येताना आम्ही भिजलो वगैरे, बाईकवर होतो साहेबांनी, आम्ही भिजलो आणि सासूबाई पण गेलं. मग नंतर मी काही लगेच मग व्हिडिओ वगैरे काही घेतला नाही. तर म्हटले जाऊ द्या, घर पण रिकामं झाले, भिजून वगैरे आले नंतर खूप कामं पण होते, पाणी भर येतं, ठीक आहे असू द्या. आता ही बडबड अशी चालूच राहणार आहे, पण काहीतरी बनवायचे. पण आता त्याची पण रेसिपी तुम्हाला अर्धीच दाखवणार आहे. काय करायचं, यश येऊपर्यंत, यश 11:45 येतो, तर मी त्याला भाकर वगैरे अशी गरम देते जरा. एक साईडला भाजी आणि एक साईडला भाकर, म्हणजे पटकन गरम गरम होतं. आणि त्या ताई पण येतात. ताई त्या ज्या आपल्या नवीन ताई आहे त्या 12 वाजेपर्यंत येतात. त्यांचा फिक्स टाईम आहे, ते अजिबात मागे पुढे करत नाही. कधी 10ला येते नाही, कधी 11ला येते नाही. त्यांचा जो टाईम आहे त्याच टायमिंगला येतं. कारण आपल्या खाली फ्लोअरवर पण काम आहे त्यांचे, 8-9 फ्लोअरला कामं करत आहे. आपल्या बाजूला सचिनचं म्हणजे रोहिणीताईचं पण काम करते आणि आपलं पण. चला ठीक आहे, आता काय बनवते दाखवते. हे बघा, आज पुन्हा मला बनवायची मसूरची डाळ. पण आज याची काही रेसिपी घेणार, फक्त काय टाकते नेहमीच एवढंच दाखवते. दिवस मला बोला खूप गबाळ टाकू नको, खूप गबाळ म्हणजे तो शब्द बघा, खूप गबाळ नको बोला. तरी मी आता याच्यातून थोडं कढीपत्ता पण कमी करणार, त्याला असं खूप काही दिसलेलं नाही पाहिजे. आणि थोडंसं हे बघा, लसूण घेतला चिचून, थोडंसं कोकम घेतलं, आता जरासंच कढीपत्ता घेतला, एक छोटाच कांदा, छोटाच अर्धाच टमाटा घेतला मी, अर्धा ठेवून दिला फ्रीजमध्ये. आणि सासूबाई बघा मला एवढा डबा भर लसूण सोलून ठेवून गेले, म्हणजे तुला वेळ नाही मिळत आहे असं द्या. आणि सगळ्या आळूच्या वड्या वगैरे तळलेल्या होत्या तिला द्यायला आणि बटाट्याची भाजी. चला कुकर गरम व्हायला पाणी गरम करून ठेवले. आता तुम्हाला माहिती याची सगळ्याची फोडणी देणार आहे, लाल तिखट घालणार आहे आणि डाळ शिजायला टाकून न शिट्या लावता असंच तवा ठेवला. इथे भाकर बनवायची यशला, आपल्यासाठी चपात्या झाल्या. तर चला बनवायला घेते. एक ताई मला बोलवते, ताई तुमचं खूप स्वच्छ नीटनेटकं काम आहे. खूप मनापासून आभारी ताई. मग आणि मला आहे ना, किती वेळ होऊ द्या काय होऊ द्या, स्वच्छ काम लागतं ताईंनो, वेळ झाला तरी हरकत नाही. तर चला आता हे बनवायला घेते. ही रेसिपी खूप वेळा मी दिली ताईनं, तुम्हाला पण कंटाळा असणार आहे. पण यशला आळूची वडी, आंबा कापून देणार आहे आणि ही मसूरची लाल डाळीची आमटी त्याला आवडती भाकरी बरोबर. मग गरम डाळ आणि गरम भाकरी असं खाणार तो.
भात पण नाही खात आहे आता, अजिबात भात नाही खात आहे. असं आहे. कधीतरी हप्त्यातून एक दिवस अंड्याचं मिश्रण असं हे करतो आणि भात आणि सुरमई आहे तळलेली, त्याला खायचं असेल ती पण खाईल. चला मी हे सगळं बनवून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात मी आता बघा कधी केली, संध्याकाळचे 8:30 वाजले आणि आता पाणी वगैरे भरलं, सगळं झालं. तुम्हाला सकाळीच बोलले की मी तुम्हाला गाऊन आणले ते दाखवते, पण कुठं काही ना काही कामामध्ये हे झालं, नाही दाखवले. आणि आता संध्याकाळी पाणी वगैरे भरलं, दिवाबत्ती केली आणि असं वाटलं की पाऊस येतो की काय. खाली जायचं होतं, दरवाजा बघायला लागला, जरा ढकलला की दरवाजा असा लगेच लॉक होऊन जातो. मग हवा चालली, भरपूर हवा चालली. तर मग साहेबांना फोन केला, म्हटले जरा खाली आहे तिथे त्यांचं काम, इकडेच काम चालू होतं काही. म्हटले मी आलेत खाली, जरा एक चक्कर मारून येऊ. थोडासा मोठा यश जिकडे जिमला जातो तिकडे मोठं आहे, असं मोकळं आहे चालायला. तर गेले खाली, मग त्यांना घेऊन 20-25 मिनटं असा मोठा एक चक्कर मारला. का तर वजनही वाढत चाललं आहे आणि सकाळी चालणं होतं. सकाळी इथंच आपल्या बाहेर पॅसेजमध्ये 3-4 चक्कर मारते, तेवढंच चालणं होते, बाकी चालणंच होत नाही आहे. आणि चालायला पाहिजे, डॉक्टर म्हणते सकाळी पाऊण तास तरी चालले पाहिजे, रात्रीचं जेवण चाललं पाहिजे थोडंसं 10-15 मिनटं तरी. तर रात्रीचे पावसाने वगैरे शक्य नाही होते. त्यांना बोलले चला या, तर आले ते. मग त्यांच्यावर एक मोठा असा चक्कर मारून आले, ते गेले त्यांच्या कामाला. ते काही वरती पण आले नाही इकडे. मग आता आलेत, खिचडी भात बनवायचा आहे फक्त. दीदी खाऊन येणार आहे, यश पण बाहेर गेला आहे, यश नाही जेवायला आणि आम्ही दोघंच. म्हटलं आता काही करायचं नाही आहे, उगाचच करायचं, शिळं पडायचं. उद्या माझा उपवास, चपाती वगैरे राहिल्या, भाकरी राहिल्या तर ते टाकूनच द्यावं लागतं आहे मग, कारण शिळं यांच्यामधलं एक कोणी खात नाही. चला मग आता तुम्हाला दाखवते किती गाऊन आणले साहेबांनी. दीदीला परवा सासूबाई इथंच होते तेव्हाच आणले, रात्री दीदीला घेऊन येत होते तेव्हा त्या दोघांनी आणले. पण कलर बघा तुम्हाला सांगते, बऱ्यापैकी कलर एकसारखे घेऊन आले. सासूबाईने मला काढून ठेवलं, बोले हा चांगला, तो चांगला, तो चांगला. आता ते आता गेल्या, आता यातले कोणते कोणते ठेवते, जेवढे आवडेल तेवढे ठेवून घेते आणि बाकीचे रिटर्न देते. पण बघू पहिले तुम्हाला दाखवते. आता वरती तुम्हाला असेच पहिले दाखवते पॅकिंग आणि नंतर खोलून दाखवते डिझाईन वगैरे कशी काय ते, म्हणजे समजेल. हे बघा एवढे आणले त्यांनी, 2 पिशव्यांमध्ये होते. हा एक खोलून बघितला, म्हणजे उंचीला वगैरे आहे की कसं, म्हणजे नंतर बाकीचे खोलायला होतील. तर उंचीला आहे, साधा गळा आहेत असं, पण असेच बरे म्हणजे पॅक असतात जरा. हे बघा हा एक काय मिक्स कलर आहे, ग्रीन पण वाटत नाही, काळा पण वाटत नाही, जांभळा पण वाटत नाही. पण असं याच्यामध्ये मला आता कॅमेऱ्यात दिसतोय ग्रीन, वरती लाईटमध्ये दिसतोय एकदम काळपट, कॅमेऱ्यामध्ये चांगला दिसतोय. हे बघा किती आणलेत, आता तुम्हाला हे दाखवते. सासूबाई बोलले हा नको, ते मला बोललेले हा नको तुला, आणि एक कोणता तरी नको बोललेला, कोणता होता काय माहिती जोडीला. 2 कलर त्यांना हा नाही आवडला आणि हे 2 सासूबाईला नव्हते आवडले. मला बोलले हे नको घेऊ, बाकीचे हे सगळे चांगले आहेत डार्क कलर. तर हे बघा असे एकसारखेच, जवळजवळ एकसारखेच कलर आहे. मला बोलत्या, मी बोलले एवढे एकसारखे कलर का आणले, तर बोलते आम्ही कसं रोज सफेद शर्ट घालतो, घालायचे तू पताचे कलर. साहेबाचं बघा. आणि मला आता हा ग्रीन नको होता, का तर ग्रीन मी आता सध्याच वापरला आहे, 2-3 झाले ग्रीन वापरून. हे बघा असे. आता मी तुम्हाला एक एक खोलून दाखवते, बघा तुम्हाला कोणते कोणते ताईंना आवडत आहे. कारण गाऊन आता सध्या 1 वर्ष झालं मी घ्यायला गेले नाही. मागे पण त्यांनीच आणले होते, मागच्या उन्हाळ्यात त्यांनी आणले तेव्हा पण नाही घ्यायला गेले, आणि आत्ता पण त्यांनीच घेऊन आले. हे दीदीच्या आवडीने, बऱ्यापैकी दीदीच्या आवडीने घेतले. दीदी होती सांगते म्हटल्या. तर तुम्हाला दाखवते आता मी. आता ट्रायपॉड मी इथंच लावला आहे बेडवर. हे बघा असे कलर आणलेत साहेबांनी. ठीक आहे, डार्कच कलर पाहिजे, पण हा एकदम असा चॉकलेटी कलर आहे ना. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला कसा दिसतो माहीत नाही, अशी डिझाईन आहे बघा, म्हणून मी असा कॅमेरा इकडे लावला आहे. अशी डिझाईन आहेत मागे पुढे, पण हे खूपच खालपर्यंत डिझाईन येते ही अशी, एवढी काही खास वाटत नाही. कदाचित हा ठेवेल की नाही माहिती नाही. आणि त्यांच्या मित्राचंच दुकान आहे, साहेबांच्या मित्राचं दुकान आहे, खोलले तरी काही प्रॉब्लेम नाही, की काही बोलणार नाही की कशा घड्या उचलल्या काय केले. आपण जवळजवळ तसाच आहे, हे सेम आहेत असं वाटतं. याची डिझाईन बऱ्यापैकी वेगळी आहे. आणि हा कलर, आता हा कॅमेऱ्यामध्ये मला हा ब्लॅक दिसतोय, पण हा आहे थोडासा फिक्कट चॉकलेटी येतोय, जांभळ्यामध्ये येतोय, तो डार्क चॉकलेटी येतोय. अशी गळी साधी सिंपल असेल ना, कदाचित खूप मोठी डिझाईन, आणि याला छान आहे, चांगला वाटतोय. पाठवून असे मोठी मोठी डिझाईन. कॉटन आहे, सगळे कॉटन आहे.
मी पहिले घ्यायची ते मी बाटिकचे घ्यायचे. बाटिकचे महाग पण असतात आणि त्यांच्यामध्ये टिकायला पण चांगली क्वालिटी असते. पण आता माझं जाणंच नाही होते, दादरलाच भेटतात ते. ही अशी डिझाईन बघा, याची चौकडी डिझाईन आहे. घातल्यावर कशी वाटेल माहिती नाही. हा ग्रीन कलर आणि खूप मोठे, आता अगदी खाली लोळत आहे जमिनीला. माझी उंची पण एवढी नाही आणि यांची उंची खूप बऱ्यापैकी मोठी आहे. आपले पूनम गाऊन घेते तर तिला हाईटला येते नाही आणि मला कमी करावं लागतंय बघा. हे बघा, तुम्हाला बोलले ना बऱ्यापैकी सगळे असे एकसारखेच कलर दिसत आहे. बघू आता काय काय होतंय. याचा असा कलर आहे, हा मला आवडला होता. काय माहिती आता घेतेत की नाही घेते. आता पुन्हा दीदी सांगेल. आता मी सगळे घड्या उचकून ठेवल्या. आता दीदी काय अजून आलेली नाही आहे. वाटतोय तर बरं, ठीक आहे. खूप आणले. हे बघा जवळ एकसारखेच होतात की नाही बघा, ताईनं तुम्हाला दाखवते बघ. एकसारखेच झालेत बऱ्यापैकी सगळे. ठीक आहे, असू द्या, काय फरक पडतोय, घरातच घालायचे. छान वाटतं. डार्क कलर पण एकदम मस्त वाटतोय. मला हा नाही आवडला. हा ताईनं तुम्हाला आवडला का सांगा मला, कारण मी असा हा कलर जास्त मी कधी घातलाच नाही. असा नाही सूट होतोय माझ्यावर. मलाच असं इथून अंदाज दिसतोय सूट नाही होत आहे. कसा वाटतोय बघा. डिझाईन खूप सुंदर आहे, पण एक छोटीशी डिझाईन त्याच्यावर बघा. मी पण आत्ताच बघितली, मस्तच आहे, अगदी छान छान डिझाईन आहे. हा कलर थोडा डल वाटतोय म्हणून ठेवेल की नाही माहिती. हाच असाच व्हायला आवडला नव्हता आणि मला आता असं वाटतं की हा असा ठीक आहे, गच्च भरलेली डिझाईन आहे. खराब जरी झाला, मी कसे पण हात लावते, तेलाचे पिठाचे हात कसं पण गाऊनला पुसत असते, तर मला असं वाटतं बरा वाटतोय हा कलर. पण बघू आता याच्यामध्ये तुम्हाला कसं दिसतं. पूर्ण ग्रीन आहे मस्त, आतमध्ये डार्क ग्रीन कलर आहे. तर हे असे होते एवढे गाऊन. किती आहेत बघा, 2 3 4 5 6 7 8 8 घेऊन आलेत. बोलले सारखं सारखं जायला होत नाही आणि पाहिजे असतात, कधी ओले राहतात कधी काय होतं, तर शिलाई मारून ठेवायचे घरामध्ये. चल ठीक आहे, बघू आता कोणते कोणते घेते. नाहीतर दीदी बोलली ठेव सगळे, तर सगळे ठेवणार तिला जर आवडले कलर तर. आणि आता खूप दिवसानंतर तुम्हाला बोलते. रिपोर्ट वगैरे केलं. अरे MRI करायचं राहिलं माझा. जे काल जायचं होतं, काल पाऊस खूप चालला दुपारी, काल गेलो नाही. आणि खूप ताईंनी खूप काळजी केली. आता कारण तो याचा रिपोर्टचा व्हिडिओ माझा अगोदर गेला आहे, एक्सरे वगैरे केल्याचा ना. आता हा खूप उशिरा चालला आहे, कारण अगोदर मी शेड्यूल करून ठेवलेले होते व्हिडिओ. 6-7 व्हिडिओ शेड्यूल करून ठेवलेले होते. मधल्या काळामध्ये मी व्हिडिओ घेत नव्हते काही. जेवढे होते शूट घेतलेलं तेवढे एडिट करून टाकले होते, म्हणून मला मधल्या वेळामध्ये तुमचे सगळ्यांचे आभार मानायला झालं नाही. तर तुमची सगळ्यांची खूप मनापासून आभारी ताईंनो. तुम्ही इतकी काळजी केली, एवढं छान प्रेम दिलं की बाबा ताई तो व्हिडिओ नको टाकू तरी चालेल, एक मेसेज टाक की व्हिडिओ येणार नाही. सगळं असं खूप खूप प्रेम देत होतात. खूप छान. आणि कितीतरी ताई बोलत होत्या की ताई तुझा आवाज ऐकला तरी खूप आहे. आता मधल्या काळामध्ये ताईंनं माझं एवढं दुखत होतं ना, तर मी असं विचार केलं, खरं सांगते आता तुम्हाला, मी विचार केला आता ना व्हिडिओ वगैरे नाही घ्यायचे, ना टाकायचे, ना काही घ्यायचं, कारण मला खूपच त्रास होत होता. म्हटले घरातलं काम हे आणि लोड येतो आहे माझ्यावरही. पण त्याच दिवशी मला एका ताईची कमेंट आली, अगं ताई तुझा व्हिडिओ बघून, तुला बघून एवढी एनर्जी येते, एवढं तुझा आवाज जरी ऐकला तरी होतं. अरे बापरे म्हटले. मी आज विचार करत होते, म्हणजे त्याच दिवशी माझ्या आमचा विचार चाललेला. मी साहेबांना पण बोलली. तर काय करायचं बघा, तुमचं प्रेम किती. म्हणजे मी स्टॉप करणार होते, आता मी म्हटले बस झालं, आता नाही मला व्हिडिओ वगैरे करायचे. आणि कितीतरी ताई मग आपल्या आवाजाची वाट बघता किंवा आपल्याला बघण्याची. आता तुम्ही मला बघू शकता, मी फक्त तुमच्या कमेंटद्वारेच तुमच्याशी जे काय आहे ते. आणि कमेंटला तर अजिबात रिप्लाय जाते नाही ताई, खरं सांगते ना, रिप्लाय म्हणूनच जाते नाही माझ्याकडून. आता का तर मला माझी दगदग आणि हे दुखण्याने आणि सगळ्या कामाने मला अजिबात वेळ नाही मिळत आहे. कोणाशी फोन जरी बोलत असले, सोना असो सासूबाई असो, काय काम करता करता एक हाताने काम आणि फोन असं चालू असून कामं करायला लागते आणि बोलायला लागतं. का कोणी पण असू दे, सोनाच काय सासूबाईने इतरही आणि कोणाचे, असा निवांत वेळ नाही मिळत आहे कशासाठी. सगळं रुटीन बिघडलं आहे माझं. आणि त्या रुटीनमध्ये सगळ्यात मोठा वाढवा झाला आहे, शुगर माझी खूप वाढली. 300च्या वरती शुगर गेली. माझ्याच हलगर्जीपणामुळे गेली. मी 1 महिना झाला पनीर फूल घेत नाही आहे, मेथी घेत नाही आहे.
का आता मी बोलले चल जाऊ दे, एवढं सारखं हे घे ते घे, मला पण कंटाळा आला आहेत अक्षरशः. ते कडू कडू सगळं रोज 2-3 टाईम तेच घ्यायचं, ते कंटाळा आहे. माझंच हलगर्जीपणा मला एवढा बोल आहेत. आता डॉक्टर खूप बडबडत आहे. फॅमिली डॉक्टर त्यांच्याकडे गेले म्हणून MRI करायचं मागे ठेवलं आहे. पहिले याचं कवर करायचं आहे. का तर कधी कधी MRI करताना BP वगैरे हाय होतो आहे. MRIचं मशीन जास्त खूप मोठं असतं आहे आणि त्याच असं बंद असतं, एकदम बंद. माझी इथून मागे अगोदर खूप वेळा हे केले, पण डॉक्टर बोलले आता BP पण वाढलेला आहे सध्या, शुगर पण वाढलेली. MRIचे रिपोर्ट थोडीशी पुढे टाकला. पहिलं शुगर थोडी कंट्रोलमध्ये आणा, म्हणून आता हे जे सांगते ना, थोडं चालायचं, जेवणाचं खावण्याचं सगळं रुटीन मी चेंज केलं आहे. मी सकाळी आता 11 वाजता जेवते आणि संध्याकाळी 8 वाजेपर्यंत जेवते, पण आज नाही झालं आहे माझं. मला आता आणि भात नाही खायला सांगितलं, पण आज मुद्दाम बघा मी बोलते की भातच बनवून खायचा आहे. चला असू दे, आता रिकामी बडबड चालली माझी नुसती. आता हे गाऊन वगैरे ठेवली, ते सगळे घड्या मारून ठेवते आणि थोडासा फोडणीचा भात बनवते, म्हणजे गरम गरम थोडंसं खायला होईल. थकल्यासारखं पण झालं आहे खूप आता. चला ताईनो, तुमच्या इतक्या सगळ्या एवढ्या सुंदर प्रेमासाठी मी तुमची खूप खूप हृदयातून आभारी ताईनो. कमेंटला रिप्लाय येते नाही, पण मी एकूण एक कमेंट वाचते ताईंनो. मनापासून माफी मागते का तुम्ही एवढं व्हिडिओ बघायला वेळ देऊन कमेंट करायला वेळ देताय आणि मला अजिबात रिप्लाय द्यायला वेळ मिळत नाही. पण तुम्ही बघत होता मी पहिलं एकूण एक कमेंटला रिप्लाय द्यायची आणि आता माझ्याकडून नाही होते. असा मोबाईल पकडला तरी मला प्रॉब्लेम येतो आहे. तर चला ठीक आहे, असू द्या जे काय आहे ते, जसे व्हिडिओ येतील जसं काय आहे. तुमचं प्रेम तर आहेच आहे आणि असंच असू द्या. चला, ह्या व्हिडिओला आता इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.